पाटबंधारे मंडळ विभाग कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई महेश मुकुंदराव कांबळे यांनी गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी आत्महत्या केली। कांबळे यांनी अनेक वर्ष सातत्याने त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी त्रास देत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही। त्यामुळे कांबळे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी तक्रार देऊन सुद्धा दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज करण्यात आले। याबाबतचे निवेदन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महेश मुकुंदराव कांबळे हे सांगली पाटबंधारे विभागात गेली 13 वर्ष शिपाई या पदावर कार्यरत होते। कांबळे यांनी गेल्या कित्येक वर्ष होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली। ही आत्महत्या करण्यापूर्वी मूळ त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केला होता। तेव्हा काही सहकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगून आत्महत्येपासून थांबवले होते। यानंतर अधीक्षक अभियंता यांना 11 नोव्हेंबर 2024 रोजी लेखी तक्रारीचे निवेदन दिलं होतं। तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा 12 नोव्हेंबर 2024 रोजी निवेदन दिलं होतं। या दोन्ही अधिकाऱ्यांना महेश कांबळे यांनी लेखी तक्रारीद्वारे निवेदन दिल्यानंतर गांभीर्याने घेऊन जर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असते तर आज आत्महत्या केली नसती। त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनाची दखल योग्य वेळी न घेणाऱ्या अधीक्षक अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांच्यासह दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। जर तातडीने कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सांगली पाटबंधारे विभाग मंडळ सांगली येथे कार्यरत असणारे महेश मुकुंदराव कांबळे हे शिपाई पदावर काम करणारे आमचे समाज बांधव यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी वरिष्ठ अधिकारी गणेश जोशी, सुनील चौगुले आणि गलगले या तिघांच्या त्रासाला, मानसिक त्रासाला, शारीरिक त्रासाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे। आणि ही आत्महत्या करण्यापूर्वी 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी कार्यकारी अभियंता सार्वजनिक मंडळाला त्यांनी लेखी पत्र दिलं होतं। त्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तसेच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगली पाटबंधारे महामंडळामध्ये ह्या चाललेल्या गोष्टींविषयी तक्रारी निवेदन दिलं होतं, तिथून सुद्धा कोणती कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळं आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग सांगली यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये आपण अशी मागणी करतोय की महेश मुकुंदराव कांबळे यांनी 11 नोव्हेंबर पूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की ह्या तिघांच्या मानसिक त्रासामुळं मी आत्महत्या करणार आहे। तेव्हा बऱ्याचशा लोकांनी समजूत काढली होती, संजय गांधी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढली होती आणि त्यानंतर लेखी तक्रार करण्यासंदर्भात यांना सांगितलेलं होतं। त्या अनुषंगानं महेश कांबळे यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांचं काम होतं की तत्पर ह्या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी। माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा काम होतं की आपण तत्परता दाखवावी आणि एखाद्या व्यक्तीला जीव जाण्यापासून थांबवावं। पण ह्या दोन्ही अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ सांगली आणि जिल्हाधिकारी सांगली ह्या दोघांनी स्वतःच्या कर्तव्यामध्ये कसूर करून निष्क्रियता दाखवलेली आहे। तसेच सुनील चौगुले, गणेश जोशी आणि गलगले ह्या तिघा अधिकाऱ्यांनी महेश मुकुंदराव कांबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे। ह्या महेश कांबळे यांची जात सुद्धा ह्या तिघांना माहीत होती। त्यामुळं आज आपण लेखी निवेदन दिलेलं आहे की संबंधित ह्या तिन्ही मानसिक शारीरिक त्रास देणाऱ्या चौगुले असेल, जोशी असेल किंवा गलगले असेल या तिघांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा दाखवल्यामुळं माननीय जिल्हाधिकारी सांगली आणि अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग मंडळ सांगली यांना सुद्धा ह्यामध्ये 34 खाली आरोपी करण्याची मागणी आपण आज केलेली आहे। त्यामुळे तात्काळ माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग यांनी 8 दिवसात या संबंधितांच्या विषयी चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसानंतर संबंधित आमचे बुद्धवासी महेश मुकुंदराव कांबळे यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी
तीव्र लढा उभारला जाईल, अशा पद्धतीने मी जाहीर इशारा देतो. जय भीम, जय भारत.